बोलवलं नाही. कारण माणसाने काही ठिकाणी बोलवलं तर जातो, काही ठिकाणी बोललं तरी जाऊ नये आणि काही ठिकाणी न बोलवता जावं. एका ठिकाणी माणसाने बोललं तरी जाऊ नाही, म्हणून कुठं भागवत बोललं तरी जाऊ नये माणसाने. त्याने बात सांगू का धवाऱ्याला बोललं तरी जाऊ नये, जाऊच नाही. लग्ना कार्याला वास्तुशांतीला बोलले की गेलं पाहिजे, पण भजना कीर्तनाला म्हणे अरे भजनाला कीर्तनाला आपण नाही बोललं तरी गेलं पाहिजे, पण आपल्याला ते खोड आहे महाराज. आपल्याला म्हणतो चला नाही तर जाधव महाराजांच्या मंदिरामध्ये कीर्तन आहे, लगेच म्हणतो आपल्याला कुठं सांगितलं त्यांनी. इथं सांगायची गरज नाही पाहिजे महाराज, पण निळोबाराच्या दारात देव आलेला आहे. त्यावेळेस निळोबारा म्हणतात देवा तुझं नाही बोलावे कोणी रात्रीला वाचणे आला शिका देवा तुला प्रार्थना केली नाही. बरोबर तुला बोलायचं काही कारण नाही ना, माझ्यावर संकट नाही. देव म्हणला निळोबा माझा भक्ताकडे धावत जाणं माझा स्वभाव आहे रे, स्वभाव आहे माझा. भक्त संकटात पडलं की धावत जाणं. पण निळोबारा म्हणतात देवा माझ्यावर संकट बी नाही ना, मला माहित आहे ना. प्रल्हादा कारणे दैत्यासी दंडाया स्तंभी देवराया. प्रल्हादावर संकट पडलं होतं, तू धावत गेला मला माहित आहे, पण तसं संकट तरी माझ्यावर आहे का? आपण आता तिसरं तरी नाही लिहिलं कैशा परी माझं नाही बा संकट तरी का फुकट श्रम केला किंवा वाया काढा कष्ट सोशी का फुकट श्रम केला, का कष्ट केले? माझं संकट नाही, मला गरज आहे की मला पाहिजे ते माझे गुरु तुकाराम महाराज पाहिजे. देवाचा नावेला झाला गड्या 10:15 वाजून गेलते. देवाचा नावेला झाला. देव म्हणला हो विचार केला आणि भगवान परमात्म्याने तुकोबाराकडे गेलो. त्या भगवान परमात्म्याने तुकोबाराचे रूप घेतलं महाराज. कारण तुकाराम महाराज आणि देव वेगळे ब्रह्म तुकासे आले बस भले रामेश्वर भक्त तुझा तुका विष्णू नाही तुझा. तुकोबरा विष्णू भगवान परमात्मा वेगळे नाहीतच. आणि त्या तुकोबराचं रूप जगाच्या मालकाने घेतलं. येऊनी कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेवला मस्तके प्रसार देऊन केले सुखी. त्याला निष्ठा म्हणतात. ज्ञान पाहिजे, नाम पाहिजे, शांती पाहिजे, वैराग्य पाहिजे आणि निष्ठा पाहिजे. हे जर 5 तत्व जर आपण आपल्या जीवनामध्ये आपण अवलंबन केले तर आपल्या जीवनाला जोरदार सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढाच मोलाचा संदेश देतो. आणि सुरू असलेला हा पतंगार्पण सप्ताह आणि या सप्ताहातील 5व्या दिवसाचं पेपर पुष्प मुंड्यांचं काम मार्गाने माझ्याकडे दिलेलं आहे. पण पैसे केले कटकट वाकडी केली मी देव जाणे जसं मला भगवान परमात्माने रामानंद स्वामींनी तुम्ही सज्जन ऐकणाऱ्या संत मंडळींनी बुद्धीने त्याच चिंतन करण्याचा प्रयत्न करणार. आज फक्त अभंगाचं चिंतन